नमस्कार मित्रांनो, अचीव युअर ड्रीम या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPC रेल्वे भरती संबंधित महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत। रेल्वे एक्झामची तयारी परिपूर्ण करण्यासाठी ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुमचा अभ्यास परिपूर्ण करा। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरतीचे महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत। त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। चला तर मग आजच्या प्रश्नसंचाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, इस्रोची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचे उत्तर आहे 15 ऑगस्ट 1969 ला। प्रश्न क्रमांक 2, इस्रोचे मुख्य कार्यालय येथे आहे? तर याचे उत्तर आहे बेंगलुरू। प्रश्न क्रमांक 3, 1969 मध्ये देवनागरी लिपीतून टेलिकास्ट सेवा प्रथम कोठे सुरू झाली? तर याचे उत्तर आहे दिल्ली। प्रश्न क्रमांक 4, भारतीय टपाल व तार विभागाने देशात कधीपासून पिनकोड पद्धती चालू केली? तर याचे उत्तर आहे 15 ऑगस्ट 1972 ला। प्रश्न क्रमांक 5, पिनकोड मधील पहिल्या क्रमांकाद्वारे काय दर्शविले जाते? तर याचे उत्तर आहे मुख्य विभाग। प्रश्न क्रमांक 6, 1986 मध्ये टपाल वेगाने पोहोचवण्यासाठी कोणती सेवा सुरू केली? तर याचे उत्तर आहे स्पीड पोस्ट। प्रश्न क्रमांक 7, 22 ऑगस्ट 1994 रोजी भारतात कोणती सेवा सुरू झाली? तर याचे उत्तर आहे मोबाईल सेवा। प्रश्न क्रमांक 8, कोणत्या वर्षी खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोगाची स्थापना झाली? तर याचे उत्तर आहे 1956 या वर्षी। प्रश्न क्रमांक 9, टेक्सटाईल कमिटी ऍक्ट 1963 नुसार कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे वस्त्रोद्योग समिती। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी सनराइज म्हणून कोणत्या उद्योगाला ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे वाहन या उद्योगाला। प्रश्न क्रमांक 11, हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे? तर याचे उत्तर आहे लुधियाना। प्रश्न क्रमांक 12, 1971 च्या जनगणनेनुसार देशात किती टक्के लोक अनुसूचित जाती जमातीचे होते? तर याचे उत्तर आहे 22% लोक। प्रश्न क्रमांक 13, पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम केव्हा हाती घेण्यात आली? तर याचे उत्तर आहे 1995 ला। प्रश्न क्रमांक 14, भारताने च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली? तर याचे उत्तर आहे कपिल देव। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रात सकस आहार योजना कधी सुरू करण्यात आली? तर याचे उत्तर आहे 1970 ते 1971 ला। प्रश्न क्रमांक 16, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात कोणत्या भाषेचे प्राबल्य वाढत चाललेले आहे? तर याचे उत्तर आहे इंग्रजी भाषेचे प्राबल्य। प्रश्न क्रमांक 17, समाज कल्याण खाते कोणत्या दिवशी स्थापन करण्यात आले? तर याचे उत्तर आहे 14 जून 1964 रोजी। प्रश्न क्रमांक 18, मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम। प्रश्न क्रमांक 19, 28 फेब्रुवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे विज्ञान दिवस।
प्रश्न क्रमांक 20. पोखरण येथे पहिली अणुचाचणी कधी यशस्वी करण्यात आली? तर याचे उत्तर आहे 18 मे 1974 ला. NID या संस्थेची स्थापना अहमदाबाद येथे केव्हा करण्यात आली? तर याचे उत्तर आहे 1961 या साली. प्रश्न क्रमांक 22. 1992 मध्ये कोणत्या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली? तर याचे उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 23. हुंडाबंदी सुधारणा कायदा कधी अस्तित्वात आला? तर याचे उत्तर आहे 1961 मध्ये. प्रश्न क्रमांक 24. जागतिक महिला दिन केव्हा साजरा करण्यात येतो? तर याचे उत्तर आहे 8 मार्च. प्रश्न क्रमांक 25. 1949 मध्ये भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेची म्हणजेच ची स्थापना झाली. तर याचे उत्तर आहे ICMR ची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 26. भारत सरकारने महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर याचे उत्तर आहे 1992 या वर्षी. प्रश्न क्रमांक 27. भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोणते आहे? तर याचे उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 28. स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते? तर याचे उत्तर आहे आसफ अली. प्रश्न क्रमांक 29. भारतातील सर्वाधिक वेगवान रेल्वे कोणती आहे? तर याचे उत्तर आहे शताब्दी एक्सप्रेस. प्रश्न क्रमांक 30. भारतीय रेल्वेचे ब्रीद वाक्य कोणते आहे? तर याचे उत्तर आहे सुरक्षा, संरक्षा व वेळेचे पालन. प्रश्न क्रमांक 31. भारतात फॉकलँड नावाचे रेल्वे इंजिन कोणत्या देशातून आणण्यात आले? तर याचे उत्तर आहे इंग्लंड मधून. प्रश्न क्रमांक 32. 18 फेब्रुवारी 1905 मध्ये भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे लॉर्ड कर्झन. प्रश्न क्रमांक 33. भाऊसाहेबांची बखर या बकरीत कशाचे वर्णन केलेले आहे? तर याचे उत्तर आहे पानिपतची लढाई. प्रश्न क्रमांक 34. भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 नुसार भारत हा एक आहे. तर याचे उत्तर आहे राज्याचा संघ आहे. प्रश्न क्रमांक 35. भारतातील कायदे करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर याचे उत्तर आहे संसद. प्रश्न क्रमांक 36. भारतात सर्वाधिक कटक मंडळे कोणत्या राज्यात आहेत? तर याचे उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 37. टायफॉइड या आजारात कोणते औषध दिले जाते? तर याचे उत्तर आहे क्लोरोमायसेटिन. प्रश्न क्रमांक 38. जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळण्यात येतो? तर याचे उत्तर आहे 7 एप्रिलला. प्रश्न क्रमांक 39. पहिल्यांदा रेल्वे बजेट कोणी मांडले? तर याचे उत्तर आहे जॉन मथाई. प्रश्न क्रमांक 40. भारत पाकिस्तान दरम्यान चालणारी रेल्वे कोणती आहे? तर याचे उत्तर आहे समझोता एक्सप्रेस. प्रश्न क्रमांक 41. राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतात? तर याचे उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 42.
मार्गदर्शक तत्वाच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयांच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहेत? तर याचे उत्तर आहे कलम 47. प्रश्न क्रमांक 43. भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य संज्ञेत कोणती संस्था अंतर्भूत होत नाही? तर याचे उत्तर आहे उच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 44. वित्त आयोगात अध्यक्षासहित एकूण किती व्यक्तींचा समावेश होतो? तर याचे उत्तर आहे 5 व्यक्तींचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 45. केंद्रीय वित्त आयोगाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर याचे उत्तर आहे 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 46. टॉन्सिलायटिस हा आजार कोणत्या जंतूमुळे होतो? तर याचे उत्तर आहे पोलिओ व्हायरस. प्रश्न क्रमांक 47. विडाल चाचणी कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी केली जाते? तर याचे उत्तर आहे टायफॉइड. प्रश्न क्रमांक 48. काजण्या हा रोग कोणत्या जंतूमुळे होतो? तर याचे उत्तर आहे चिकन पॉक्स व्हायरस. प्रश्न क्रमांक 49. गोवर हा रोग कोणत्या जंतूमुळे होतो? तर याचे उत्तर आहे मिझल्स व्हायरस. प्रश्न क्रमांक 50. कोणत्या आजारात रक्त गोठत नाही? तर याचे उत्तर आहे हिमोफिलिया या आजारात रक्त गोठत नाही.